नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो. कामगार विभागाच्या भरतीच्या अंतर्गत जर तुमचं निरीक्षक पद मिळालं तर निरीक्षणाची प्रोसेस तुम्हाला कशा पद्धतीने असणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. स्वतः वेबसाईटवर याची डिटेल्ड माहिती दिलेली आहे. मग एक इमोशनल इन्व्हॉल्वमेंट तयार व्हावं, त्या पदाचं महत्व आणि मेंटली तुम्ही त्या झोनमध्ये जाऊन स्वतःला काय काम करावं लागणार आहे हे जर थोडासा जर तुम्ही म्हणजे चपलकपणे जर ते थोडंसं एक्सपिरियन्स केलं तर तुम्हाला अभ्यास करायला मला असं वाटतं की एक स्फुरण येऊ शकतं. तर आज निरीक्षणाची प्रोसेस काय काय असते, काय काय नाही, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी आपली ही कामगार विभागासाठी ही बॅच आहे, संपूर्ण विषयाची बॅच आहे, कन्सिडर करू शकता तुम्ही. सगळ्या विषयाची आहे. किंवा जर तुम्हाला फक्त कामगार कायदे जर करायचं असेल तर आपली कायदा सम्राट बॅच आहे, ही तुम्ही कन्सिडर करू शकता. आपलं ॲप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर जा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा अगोदरचे काही डेमो लेक्चर्स पहा आणि नंतर मग ठरवा. काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली ते 70 66 155 355 वरती तुम्ही रिच आउट करू शकता. येऊया आता आपल्या वेबसाईटवरती. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला पहा मुखपृष्ठ संचालनालय सेवा निरीक्षण नावाचा एक टॅब आहे. ठीक आहे. निरीक्षण नावाच्या टॅबवरती केल्यानंतर तुम्हाला कामगार विभागाने कामगार आयुक्त याच्यावरती क्लिक केल्यानंतर कामगार आयुक्तवर समजा आपण क्लिक केली. मग आता कामगार आयुक्ताचे प्रोसेस काय आहे इथे दिलेलं पाहिजे. इन्स्पेक्शन प्रोसिजर ऑफ लेबर कमिशनरेट. ठीक आहे. मग आता प्रोसेस कशी असणार आहे तर ते आपण काय करूया, थोडक्यात पाहून घेऊया. अरे बाबा थांब, अरे दो क्यों आ रहे हैं. हा बघा, आता इन्स्पेक्टर नोटिफाईड तुम्ही जर समजा पद मिळवलं तर तुम्हाला कशा पद्धतीनं डिपार्टमेंट नोटिफिकेशन देईल किंवा काय काय करायचं आहे तर ते तिथं आहे. पहा, inspectors notified under various laws carry out inspection per following procedure दिलेली आहे. Computerized randomized inspection system will generate the factories establishment list. रॅन्डम कम्प्युटर काय करणार की सिस्टम मधून काय करणार की ज्या ज्या कंपन्या रजिस्टर केलेल्या आहे पोर्टलवरती त्यांच्यापैकी रॅन्डम कंपन्या काय करणार, सिलेक्ट करणार आणि त्या तुमच्या पोर्टलला म्हणजे तुमच्या पोर्टलला तुम्हाला ते दिसतील. मी समजा कामगार निरीक्षक आहे, माझं लॉग इन आयडी आणि पासवर्ड याच्यावरती असणार आहे. मग हे मेन सिस्टम काय करणार की बाबा लेट्स से की फूड कंपन्या आहेत, काही त्या फूड कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या आहेत, काही शॉप वगैरे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रत्येक डोमेन मधल्या हेल्थ केअर असेल, एज्युकेशन असेल किंवा बाकीच्या कोणत्याही सेक्टरमधल्या ज्या कंपन्या आहेत रॅन्डम त्यांना पिक करणार आणि नंतर मग त्यांची यादी माझ्या लॉग इन आयडीला पाठवणार. मी निरीक्षक आहे, मग मला ते कळणार की मला कोणाकडे जायचं आहे. पहा, इंस्पेक्टर विल लॉग इन द सिस्टम अँड सी अलॉटेड फॅक्टरीज एस्टॅब्लिशमेंट. मी लॉग इन करणार सिस्टमला आणि नंतर मग मला सगळ्या ज्या माझ्या कामासाठी किंवा मला ज्यांचं इन्स्पेक्शन करायचं आहे त्या कंपन्यांची यादी दिसेल. इन्स्पेक्टर विल व्हिजिट द फॅक्टरी एस्टॅब्लिशमेंट. नंतर मला व्हिजिट करावं लागणार आहे. इन्स्पेक्टर विल चेक द रिलेव्हंट रेकॉर्ड ऑफ द फॅक्टरी. मी जर इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालो तर मी रेकॉर्ड चेक करणार, कागदपत्र चेक करणार, काय काय तिथं समजा लोक आहे त्यांचं PSIC ग्रॅज्युएटी आहे की नाही, वेतन आहे की नाही, सुरक्षेचे काय आहे, सामाजिक सुरक्षेसाठी काय काय आहे, औद्योगिक संबंध म्हणजे ट्रेड युनियन वगैरे त्यांचे काही आहे का, ते सगळं काही चेक करणार. ठीक आहे. देन इन्स्पेक्टर विल पास द इन्स्पेक्शन रिमार्क ऑनलाईन. नंतर मी काय करणार, ज्या कंपनीमध्ये जाऊन मी इन्स्पेक्शन केलं त्यांचा रिमार्क जे काही इन्स्पेक्शन मध्ये मला आढळलं ते मी रिमार्क ऑनलाईन पोर्टलला कळवणार, काय ऑनलाईन करणार. ठीक आहे. नंतर पुढची प्रोसेस काय आहे, थांबा, अरे रुक जा भाई. हा, आफ्टर कंप्लीशन ऑफ इन्स्पेक्शन रिमार्क After completion of inspection, remark system will send SMS to factory establishment owner about the inspection. मी जसा रिमार्क पोर्टलला अपडेट केला लगेच त्या पोर्टलवरून मेसेज कोणाला जाणार, त्या कंपनीचे मॅनेजर आणि यांना जाणार की बाबा तुमचं इन्स्पेक्शन झालं, हे असे इन्स्पेक्टर तुमच्याकडे आले होते आणि त्यांचा हा रिमार्क आहे. नंतर विदिन 48 hours दिस रिमार्क अपलोडेड ऑनलाईन बाय द डिपार्टमेंट पोर्टल. 48 तासाच्या आत मला जो रिमार्क आहे तर तो अपलोड करायचा आहे. देन इन्स्पेक्टर विल गिव्ह 7 days फॅक्टरी एस्टॅब्लिशमेंट ओनर कंप्लाय द ब्रीचेस मेन्शन बाय द इन्स्पेक्शन रिमार्क. मला त्या कंपनीमध्ये काही ब्रीचेस वाटलं, मला असं वाटलं की इथं कायद्याचा उल्लंघन होत आहे, त्या सगळ्या गोष्टी मी त्या याच्यामध्ये लिहिलेल्या असणार आहे आणि त्या कंपनी मालकांना पूर्ण करण्यासाठी 7 दिवसाचा वेळ मिळणार. नंतर कंप्लायन्स सबमिटेड बाय द फॅक्टरी एस्टॅब्लिशमेंट आर स्क्रुटनाइज्ड बाय द इमिडिएट हायर अथॉरिटी इन्स्पेक्टर. नंतर जे कंप्लायन्स सबमिट केलेलं असेल, जे कागदपत्र किंवा स्क्रुटनिंग ते करणार आहे तर ते सगळं
हायर इन्स्पेक्टर जे आहे तर ते काय करणार, स्क्रुटिनाइज करणार, म्हणजे त्यातल्या त्रुटी वगैरे काय आहे काय नाही हे सगळं नंतर करणार. आफ्टर स्क्रुटिनिटी म्हणजे त्यातल्या काही तांत्रिक चुका वगैरे असतील काढल्यानंतर, इफ कंप्लायन्स इज नॉट सॅटिस्फॅक्टरी, जर कंपनीनं जे काही कागदपत्र वगैरे दिलेले आहेत किंवा जे कंप्लायन्स त्यांनी दिलेले आहे जर ते सॅटिस्फॅक्टरी नसेल तर त्यांच्या विरुद्ध काय वॉर्निंग लेटर निघणार, त्या कंपनी विरुद्ध वॉर्निंग लेटर निघणार. आफ्टर 7 days कंप्लायन्स इज नॉट सॅटिस्फॅक्टरी, शो कॉज नोटीस इज इश्यू. जर 7 दिवसाच्या नंतर किंवा 7 दिवसानंतर जर समजा त्यांचं कंप्लायन्स नसेल तर त्यांना कारणे दाखवा अशी नोटीस पहिले जाणार. ठीक आहे, लगेचच त्यांच्यावर कारवाई होणार का नाही. नंतर पहा, आफ्टर अबोव, हा थांबा, हा आफ्टर द अबोव करस्पॉन्डन्स, आफ्टर द अबोव करस्पॉन्डन्स इफ सॅटिस्फॅक्टरी कंप्लेंट इज रिसीव्ह, जर समजा त्यांच्याकडून शाश्वत आणि कंप्लायन्स जो आहे तर तो सॅटिस्फॅक्टरी आला, लीगल ऍक्शन इज इनिशिएटेड अगेन्स्ट द फॅक्टरी, म्हणजे जर नाही आला तर त्यांच्या अगेन्स्ट लीगल म्हणजे काय करणार की कारवाई होणार. नॉट नो सॅटिस्फॅक्टरी, हा नॉट सॅटिस्फॅक्टरी, जर सॅटिस्फॅक्टरी असेल तर त्यांच्यावर लीगल कनेक्शन किंवा लीगल ऍक्शन काही घेता येणार नाही. इफ इन्स्पेक्टर कुड नॉट व्हिजिट द सेम फॅक्टरी, जर मी इन्स्पेक्टर आहे आणि मी त्या फॅक्टरीला व्हिजिटच नाही केली, माझ्या घरी भावाचं बहिणीचं कोणाचं अमक्याचं लग्न आहे, मग काय होणार, एस्टॅब्लिशमेंट अलाउटेड हिम देन अनव्हिजिटेड फॅक्टरी एस्टॅब्लिशमेंट, जे मी अनव्हिजिटेड ठेवलेलं आहे ज्यांना व्हिजिट नाही केलेली ती परत माझ्या लॉग इन पोर्टलला परत दिसत. ठीक आहे. देन आता खाली जर तुम्ही पाहिलं तर काही हे पत्रक दिलेले आहे. ठीक आहे, वेतन अधिनियम, जर याच्यावर जर क्लिक केलं तर हा असा फॉर्म निघतो. इन्स्पेक्शनच्या वेळेस तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा असतो. ठीक आहे, वेगवेगळे फॉर्म आहेत पहा. कंत्राटदाराला देण्यात येणारा करार, जर समजा कॉन्ट्रॅक्टरला दिलेला असेल तर कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कशा पद्धतीने दिलेला आहे हे सगळं तुम्हाला सही शिक्क्यांनाही हे काय करावं लागतं, सबमिट करावं लागतं. देन बोनस कायदा, समान वेतन कायदा, किमान वेतन अधिनियम, ग्रॅज्युटी कायदा, महाराष्ट्र दुकान आस्थापने, हे सगळे कागदपत्र इथे दिलेले आहेत. इन्स्पेक्शनच्या वेळेस हे सगळे कागदपत्राचे रेकॉर्ड तुम्हाला मेंटेन ठेवावे लागतात. ऑफलाईन मध्ये हे कागदपत्र नंतर अपलोड करायचे असतात, ऑनलाईन मध्ये तुम्हाला सही शिक्क्यासह हे करावे लागत असतात. ठीक आहे, सोपी प्रोसेस आहे, खूप काही. एकदा तुम्ही फक्त पद मिळवा, राजेशाही तुमच्यासाठी तुम्ही कमवलेलं असतं. चला, आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.